नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राम पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन भरतीची अपडेट। तर कशा आहेत सर्वजण? फिट आहात ना? फिट तर असलंच पाहिजे आणि खुश तर तुम्ही असणारच आहे। चला तर मग आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे RRB पॅरामेडिकल भरती 2025। म्हणजेच मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये 234 जागांसाठी पॅरामेडिकल पदाची भरती घेण्यात येणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही जाहिरात क्रमांक आहे 03/2025 आणि ती RRB मार्फत जाहिरात देण्यात आलेली आहे। त्यामध्ये RRB पॅरामेडिकल भरती 234 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहे एकूण किती डिपार्टमेंटसाठी ही भरती होणार आहे। तर मित्रांनो, वेगवेगळ्या 7 डिपार्टमेंटसाठी ही भरती घेण्यात येणार आहे। त्यामध्ये पहिलं डिपार्टमेंट आहे नर्सिंग सुपरटेंडेंट। तर मित्रांनो, सर्वात जास्त जागा म्हणजे सर्वाधिक जागा या पदासाठी देण्यात आलेल्या आहेत। एकूण 272 पदांसाठी ही भरती होणार आहे। यानंतर आहे दुसरं जे डिपार्टमेंट आहे ते आहे डायलिसिस टेक्निशियन। या डिपार्टमेंटसाठी एकूण 4 पदे देण्यात आलेली आहेत। 3 नंबरचं जे पद आहे ते हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2 या पदासाठी एकूण 33 जागा आहेत। त्यानंतर चौथं जे पद आहे ते आहे फार्मासिस्ट। तर मित्रांनो, या फार्मासिस्ट पदासाठी एकूण 105 म्हणजे जवळजवळ 2 नंबरला सर्वात जास्त जागा या फार्मासिस्ट पदासाठी देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर 5 नंबरचे जे पद आहे ते आहे रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियन। तर मित्रांनो, एकूण 4 पदांसाठी या डिपार्टमेंटसाठी भरती होणार आहे। त्यानंतर 6 नंबरचे जे पद आहे ते ECG टेक्निशियन। एकूण 4 पदे यासाठी देण्यात आलेले आहेत आणि 7 नंबरचे जे पद आहे ते आहे लॅब असिस्टंट ग्रेड 2। तर मित्रांनो, एकूण 12 पदांसाठी या डिपार्टमेंटला 12 पदे देण्यात आले। अशी टोटल जवळजवळ 434 पदांची ही भरती होणार आहे। तर यानंतर आपण बघूया शैक्षणिक क्रायटेरिया। तर शिक्षणाची अट ही पुढील प्रमाणे आहे। मी तुम्हाला पद वाईज सांगतो। 1 नंबरच्या पदासाठी शिक्षणाची अट देण्यात आलेली आहे GNM किंवा BSc नर्सिंग। म्हणजे GNM किंवा BSc नर्सिंग या दोन्हीपैकी काही तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही 1 नंबरच्या पदाला फॉर्म अप्लाय करू शकताय। जास्तीत जास्त जागा ह्या 1 नंबरच्या पदासाठीच आहेत। एकूण 272 जागा आहेत मित्रांनो, त्यामुळे 1 नंबरच्या पदासाठी जास्तीत जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे। 2 नंबरचे जे पद आहे त्या पदासाठी शिक्षणाची अट देण्यात आलेली आहे BSc किंवा डिप्लोमामध्ये होमोडायलिसिस किंवा 2 वर्ष अनुभव, अशी या 2 नंबरच्या पदासाठी शिक्षणाची अट देण्यात आलेली आहे। 3 नंबरचं जे पद आहे ते आहे BSc केमिस्ट्री किंवा हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC म्हणजे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर। मित्रांनो, यामधील कोणतेही शिक्षण तुमचे झाले असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म अप्लाय करू शकताय। त्यानंतर दिलेलं आहे 4 नंबरचे पद। तर 4 नंबरच्या पदासाठी तुमची 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे किंवा डी फार्मसी या दोन्हीपैकी काय असेल तर तुम्ही 4 नंबरच्या पदासाठी फॉर्म अप्लाय करू शकताय। 5 नंबरच्या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा, त्यामध्ये रेडिओग्राफी एक्सरे टेक्निशियन, रेडिओ डायग्नोसिस टेक्नॉलॉजी इतकं शिक्षण तुमचं असणे गरजेचं आहे। म्हणजे डिप्लोमामध्ये हे ट्रेड त्यांनी दिलेले आहेत। त्यामध्ये कोणतेही शिक्षण तुमचे झाले असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म अप्लाय करू शकताय। आता पद क्रमांक 6 साठी त्यांनी शिक्षणाची अट दिलेली आहे 12वी उत्तीर्ण किंवा BSc किंवा डिप्लोमा पदवी ECG लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, कार्डिओलॉजी टेक्निशियन, कार्डिओलॉजी टेक्निक्स यामधील कोणताही डिप्लोमा तुमचा असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म अप्लाय करू शकताय। त्यानंतर पद क्रमांक 7 यासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण किंवा DMLT यामधील कोणतेही शिक्षण जर तुमचे झाले असेल तर तुम्ही मित्रांनो या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकताय। यानंतर आपण बघणार आहे वयाची अट। वयाची अट ही या भरतीमध्ये पदानुसारच देण्यात आलेली आहे। 1 नंबरचा जो ट्रेड आहे त्यासाठी 1 नंबरच्या डिपार्टमेंटसाठी वयाची अट असणार आहे 20 वर्ष ते 40 वर्ष। 2 नंबरसाठी अट देण्यात आलेली आहे 20 वर्ष ते 33 वर्ष। त्यानंतर 3 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर यासाठी अट देण्यात आलेली आहे 18 ते 33, म्हणजे 18 वर्ष का तर 12वी उत्तीर्णवर ही
3 नंबर 6 नंबर 7 नंबर पदे असणार आहेत, त्यामुळे 18 वर्ष ते 33 वर्ष वयाची अट देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे पद क्रमांक 4, त्यासाठी वयाची अट आहे 20 वर्ष ते 35 वर्ष. त्यानंतर पद क्रमांक 5 साठी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे 19 वर्ष ते 33 वर्ष. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी वयाची अट सांगितली त्यामध्ये तुमची जर कास्ट SC किंवा ST असेल तर सांगितलेल्या वयाच्या अटीनुसार तुम्हाला 5 वर्षाची सूट राहणार आहे. तसेच तुम्ही जर OBC कास्ट मधून असाल तर तुम्हाला एकूण 3 वर्षाची सूट राहणार आहे. आणि या भरतीचे जे ठिकाण आहे ते आहे संपूर्ण भारत, म्हणजे मित्रांनो ऑल इंडिया पदासाठी ही भरती निघलेली आहे. यानंतर आपण बघूया या भरतीसाठी लागणारी फी, म्हणजे ऑनलाईन फी जी देण्यात आलेली आहे. ओपन कास्ट OBC आणि EWS वाल्यांना 500 रुपये फी राहणार आहे. तसेच SC ST XSM ट्रान्सजेंडर EBC महिला या सर्वांसाठी फी राहणार आहे 250 रुपये. आपल्याला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणि त्याचा शेवटचा दिनांक आहे 8 सप्टेंबर 2025 चे रात्री 11:59 तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकताय. मित्रांनो, माहिती आवडल्यास तुमच्या कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये किंवा तुमच्या ओळखीच्या अशा व्यक्तीला ही माहिती शेअर करा जी व्यक्ती सरकारी नोकरीची तयारी करत आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तसेच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच भरतीविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक भरतीची अपडेट घेऊन. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा. जय हिंद.